नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मटारची लाठेवडी आणि त्याच्यावर खायला रस्सा भाजी बनवून दाखवते। त्यासाठी मी ओला मटार घेतला, गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला आहे। तर तव्यात हे ओला मटार आपण चांगला भाजून घेऊया। तर ओला मटार मी भाजून घेते। तर हे भाजलं आहे, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्या प्लेटमध्ये काढून घेतले। आता ह्यामध्ये आपण लसूण टाकूया, कोथिंबीर टाकूया। आता हे मिक्सरच्या भांड्यात घालते। आता ह्यामध्ये मिरची टाकूया, तीळ, जिरे, मीठ, हळद आणि लिंबू पिळूया, त्याच्यामुळे चटपटीतपणा येते। तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता, मी लाल वापरले। तर मिक्सरवरती मी फिरवून घेतले। तर आपले सारण तयार झाले। ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तर मस्त असं हिरवागार सारण तयार झाले। गॅस चालू करून त्यावर कढई ठेवले, कढईत पाणी ओतले। आता ह्यामध्ये आपण चाळण ठेवूया, चाळणला मी तेल लावले। त्याच्यावर आपल्याला वडी ठेवायची। एका बाउलमध्ये बेसनचं पीठ घेऊया, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ। त्यात चवीपुरतं लाल तिखट, मीठ टाकूया, थोडेसे जिरे टाकूया आणि मिक्स करून ह्यात थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा घट्ट असा गोळा बनवून घेऊया। ह्यात जर तुम्हाला टाकायचं थोडंसं मैदा टाकू शकतात, तर थोडा मी चिमूटभर मैदा टाकला आहे। तर घट्ट असा गोळा आपला तयार झाला आहे। एका प्लेटमध्ये ठेवते। तर आपला गोळा पण तयार आहे आणि सारण पण तयार आहे। आता आपण गव्हाच्या पिठात बुडून लाटूया। तर पळपट ठेवून मी लाटून घेते जी चपातीसारखं। तर लाटून घेतले। आता ह्यामध्ये आपण सारण सगळं घालूया। तर सगळं सारण असं शेवटपर्यंत आपण पसरून घेऊया, पूर्ण टोकापर्यंत, कडापर्यंत। तर पसरून घेते, परत याचा रोल बनवूया आपण अलगद असा। तर चांगला असा अलगद दाबून आपण त्या चाळणीमध्ये ठेवूया। तर चाळणीमध्ये ठेवलं आहे। आता आपण ह्याला ताट झाकूया वरती आणि 10 मिनटं वाफवून घेऊया। 10 मिनटांनी गॅस बंद करूया। तर 10 मिनटं वाफवून घेते, 10 मिनटांनी झाकण काढूया आणि चाळण काढून घेऊया। एका प्लेटमध्ये ठेवते काढून अलगद ही वडी। आता आपण ह्याचे 2 भाग करूया। नंतर ह्याचे छोटे छोटे असे आपण लाटेवडीसारखे काप करून घेऊया। तर गॅस चालू करून त्यावर तवा ठेवून त्यात तेल ओतले, परत डाळीचे पीठ घेतले, त्यात तिखट मीठ टाकले मी, परत पेस्ट करून घेतले। तर ह्याची अशी अलगद अशी वडी पाडून घेऊया। तुम्ही अशी पण तळू शकता, पण ह्यातलं कडचं पडायची भीती आहे, म्हणून आपल्याला बेसनच्या पिठात भिजवून आपल्याला फ्राय करायचं आहे। तर बेसनच्या पिठात असं भिजवून मी फ्राय करते। जर तुम्हाला बेसनच्या पिठात भिजवून फ्राय करायचं तर तुम्ही असं पण फ्राय करू शकता। तर मी अशी सगळे फ्राय करून घेते। तर मस्त लागते नुसती पण खायला ही वडी। ह्याला तिखट, मीठ आणि लिंबू टाकल्यामुळे छान हा चटपटीत येतात। तर आपली वडी तळून झाली। तर तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा ह्याच्याबरोबर खायला रस्सा भाजी पण बनवू शकता। तर मी ह्याच्याबरोबर खायला रस्सा भाजी बनवते। तर तयारी करूया। पातेल्यात गरम पाणी केले, गॅस पेटून त्यावर तवा ठेवला, त्यात तेल ओतले। तेल गरम झाले की जिरे, मोहरी टाकूया। तळतळले की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया, चांगला तेलामध्ये परतून घेऊया। चांगला तेलामध्ये परतले की त्यात चवीपुरतं लाल तिखट, काळं तिखट आणि मीठ टाकूया। तर चांगलं परतून घेतले मी। नंतर खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीरची भाजून घेतले, तुम्ही पेस्ट करून घेतले, त्यात आपण पेस्ट ओतूया आणि चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। तेल सुटोस्तर, चांगला कलर येतो। तर मस्त परतून घेतले चांगलं। नंतर ह्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया। आपल्याला जेवढी रस्सा भाजी बनवायची तेवढं आपल्याला पाणी ओतायचं आहे। आणि पाणी ओतल्यानंतर ह्याला मोठा गॅस करून उकळी आणायची आणि उकळी आल्यानंतर मंद आचेवर ह्याला थोडा वेळ शिजायला ठेवायचं। तर शिजली आहे, तर मस्त अशी आपली आमटी तयार झाली। आता आपण प्लेटमध्ये वाढायला घेऊया। पहिल्यांदा लाठेवडी वाढूया मटारची, नंतर त्यावर आपण आमटी घालूया। तर ही मस्त खायला लागते भाकरीवर, चपातीवर आणि नुसती पण ही मटारची लाठेवडी खायला मस्त लागते। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।